कोणती बायको मिस्टर पटवर्धन तुम्ही विसरलात वाटते. लग्नाच्या पहिल्याच रात्री तुम्ही माझ्याकडून डिवोर्स पेपर साइन करून घेतले. शिवने तिला अजून जवळ ओढले आणि म्हणाला, विसरू नको गौरी, आपला डिवोर्स अजून झाला नाही. जोपर्यंत 6 महिने पूर्ण होणार नाही, आपण नवरा बायको आहोत. कोणत्या हक्काने तुम्ही माझ्या एवढ्या जवळ येता? नवरा होण्याचा अधिकार तर तुम्ही लग्नाच्या पहिल्याच रात्री काढून घेतला. अजून फक्त 5 महिने राहिले आपल्याला वेगळे व्हायला. मिस्टर पटवर्धन, तू हे मिस्टर पटवर्धन काय घेऊन बसलीस? मला शिव म्हण. आणि आता कन्फर्म आहे, मी तुला डिवोर्स देणार नाही. असे म्हणत शिवने तिच्या कपाळावर किस केला. गौरीचे डोळे आपोआप बंद झाले. तेवढ्यात सीमाचा फोन आला. सीमा म्हणाली, गौरी, आपल्याला उशीर होतोय. तू रेडी नाहीस का? अजून किती वेळ लागेल तुला? गौरी म्हणाली, आले लगेच. सीमा, जाऊया. गौरी निघून गेली. शिव आपल्या केसातून हात फिरवू लागला. शिव म्हणाला, नाही गौरी, मी तुला आता माझ्या आयुष्यातून कुठेही जाऊ देणार नाही. असे म्हणत तो खाली ब्रेकफास्ट करायला आला. गौरी सीमा आधीच निघून गेल्या होत्या. अनिता अजूनही शिववर नाराज होत्या. नोकरांनी त्याला नाश्ता वाढला. तो अनिताकडे बघायला लागला. त्या इकडे तिकडे बघू लागल्या. शिव खाली बघून आपला नाश्ता करू लागला. प्रतापराव म्हणाले, बाबा, आता तुम्ही हॉस्पिटलच्या कामातून सुट्टी घ्या. तुम्हाला आरामाची गरज आहे. तुमच्या जागी कोणीतरी नवीन ओनर देऊया. शिवला गौरीजवळ राहण्याचा चांगला चान्स मिळाला होता. तो म्हणाला, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी आहे ना, मी सगळं हँडल करतो. शिव, तुला ऑफिसमध्ये खूप कामं असतात. तू ऑफिस सांभाळ, आम्ही हॉस्पिटलकडे बघतो. प्रतापराव म्हणाले. शिव म्हणाला, नाही, मी ऑफिसही सांभाळतो आणि हॉस्पिटलही. त्यामुळे काळजी करू नका. हॉस्पिटलमध्ये तर काम मीच बघणार आहे. असे म्हणत तो उठून ऑफिसला निघून गेला. प्रतापराव म्हणाले, बाबा. प्रतापराव म्हणाले, बाबा, तुम्ही शिवला का नाही थांबवले? तात्या म्हणाले, शिव जेवढा गौरीच्या जवळ राहील तेवढेच आपल्यासाठी चांगले आहे. आणि आता तो प्रयत्न करतोय तिच्याजवळ जाण्याचा.
सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू होते, फक्त अनिता सोडून. सगळ्यांचा नाश्ता झाला. सगळेजण आपापल्या कामाला निघून गेले. अनिता तात्याच्या रूममध्ये आले. त्या म्हणाल्या, बाबा, मला थोडं तुमच्यासोबत बोलायचे होते. तात्या म्हणाले, बोल बाळा. अनिता म्हणाल्या, तुम्ही शिवसाठी गौरीला का निवडलं? ती खूप निष्पाप आहे, भोळी आहे आणि शिवची वागणे तर तुम्हाला माहीतच आहे. किती अपमान करतो तो तिचा. एक स्त्री म्हणून मला हे योग्य वाटत नाही. बाबा, ज्या दिवशी तुम्हाला हार्ट अटॅक आला होता, त्या दिवशी शिवने गौरीसोबत खूप चुकीचे वर्तन केले. त्याने गौरीवर हात उचलला. तिच्या घरच्यांना खूप वाईट बोलले. बिचारी ती खूप तुटली होती. तात्या म्हणाले, अनिता, तुला काय वाटते? आम्हाला याची कल्पना नाही. आम्हाला सगळेच माहित आहे. तुला काय वाटते? गौरी सगळे सहन करते. नाही, ती इंडिपेंडेंट मुलगी आहे. अन्याय बिलकुल खपवून घेणार नाही. ज्या दिवशी तिला वाटेल अति होते, त्या दिवशी ती शांत बसणार नाही. शिवला सडेतोड उत्तर देण्याची तिच्यामध्ये हिंमत आहे. शिवला फक्त तीच सांभाळू शकते. म्हणून तर आम्ही शिवसाठी गौरीला निवडले. आता तो दिवस दूर नाही. आम्ही आमच्या पंतूला आपल्या मांडीवर खेळू. आपल्या चिरंजीवांना आता गौरी आवडायला लागली. पण ते तोंडाने बोलत नाही. आणि गौरी त्याच्यापासून दूर दूर पळते. त्यामुळे शिवला हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे. जेवढा वेळ तो गौरीसोबत राहील, त्या दोघांची जवळीकता वाढेल. गौरीला अजून काही काळ शिवचे वागणे सहन करावे लागेल. त्याला जेव्हा माहीत होईल तो गौरीवर प्रेम करतो, एक मिनिट सुद्धा तिला सोडून राहणार नाही. तू बघत राहा, हा माझा शब्द आहे. आणि त्या आता थोड्या हसल्या. त्या म्हणाल्या, बाबा, मी तुमच्याशी बोलले त्यामुळे खरंच मला खूप हलकं वाटत आहे. त्या तिथून निघून गेल्या. तात्या विचार करू लागले. तिकडे प्रतापराव आपल्या रूममध्ये होते. ते काहीतरी शोधत होते. तेवढ्यात अनिता म्हणाल्या, अहो, काही पाहिजे का? तुम्ही मला सांगा, मी शोधून देते. प्रतापराव म्हणाले, हा एक फाईल होती येलो कलरची, तीच शोधत आहे. ती बघ भेटली. अनिता थोड्या चिंतेत वाटत होत्या. प्रतापने अनिताला बेडवर बसवले आणि विचारले, काय झालं? तू काही परेशान दिसत आहे. काही नाही, सकाळी शिवचा चेहरा खूप उतरला होता. जर तुला त्रास होत असेल तर तू त्याच्याशी
का बोलत नाही? अहो, त्याने जे गौरीसोबत वागले ते खूप चुकीचे होते. तो बाहेर जे वागला ते तर तुम्ही बघितले. पण मध्ये जाऊन तिला खूप काही बोलला. फ्लॅशबॅक: तात्याला हार्ट अटॅक आले तेव्हा शिवने गौरीला मारले होते. तेव्हा ती रडत तिच्या रूममध्ये निघून गेली. तिच्या पाठीमागे मी तिला बघायला गेलो. गौरीला तिच्या दादूचा फोन आला होता. ती बोलू लागली. तिचे दादू विचारले, गौरी बाळा, तुला आमची आठवण येत नाही ना? सगळेजण तुझा खूप लाड करतात ना, आमच्यापेक्षा जास्त, म्हणून तुला आमची आठवण येत नाही. पण गौरी, मला तुझी खूप आठवण येते ग बाळा. प्लीज दिवसातून एकदा तरी मला कॉल करत जा. दादू, मला माफ करा. मी दररोज नक्की फोन करत जाईन. आजी कशी आहे? तुमची तब्येत ठीक आहे का? आम्ही सगळेजण चांगले आहोत ग ग. गोडू, जावई बापू कसे आहेत? ते तुझ्यासोबत चांगले वागतात ना? हो दादू, ते माझ्यावर खूप प्रेम करतात. मला कधीही तुमची आठवण पण येऊ दे. नाहीत. तेवढ्यात तिथे शिव आला. त्याने गौरीच्या हातातला फोन घेऊन फेकून दिला. तिला आपल्याकडे खेचून म्हणाला, गौरी, तुझा किंवा तुझ्या घरच्यांचा यामध्ये काही हात असला तर तुझ्या अख्ख्या खानदानाला मी जाळून टाकेन. त्याने तिचा गळा पकडून तिला ढकलून दिले. ती खाली जमिनीवर पडली आणि तो निघून गेला. गौरीने रडत रडत आपला फोन चालू केला. आपले अश्रू पुसून तिने दादूला फोन लावला. तुकाराम म्हणाले, गोडू, तुझा फोन का बंद झाला ग? दादू, फोन स्विच ऑफ झाला होता. गोडू, तू रडत आहेस का? तुझा आवाज जड वाटत आहे. दादू, तुमच्यापासून काहीच लपत नाही ना? हो, मी रडत आहे. मला तुमची खूप आठवण यायली. गौरी बाळा, यामध्ये रडण्यासारखं काय आहे? मी तुला दररोज फोन लावत जाईन आणि तुला हवं तेव्हा तू घरी येऊ शकतेस. आता तू सदाकडे जा. तो तुला सांभाळून घेईल. हो दादू, तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला दररोज फोन करेन. आता मी ठेवते. मला थोडं काम आहे. गौरीने फोन कट केला आणि तशीच जमिनीवर बसून रडू लागली. फ्लॅशबॅक समाप्त. मी शिवला एवढ्या लवकर माफ करणार नाही. त्याला गौरीची माफी मागावी लागेल. उद्या शिव हॉस्पिटलमध्ये ओनर म्हणून एंट्री करणार आहे. उद्याचा पाठ खूपच मनोरंजक होणार आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशा हृदयस्पर्शी मराठी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.